पाहता अगदी सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आपण पाहतोय. खूप चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ पाटील पारगाव त्यांचं फार मोठं सहकार्य असतं नेहमीच या स्पर्धेसाठी. 8 दिवस ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक जण अगदी मग म्हटलं की महेश आगलावे असतील, अविनाश पाटील विचंबाईचे असतील, स्वप्नील कांबळे यांचं फार मोठं सहकार्य असतं या स्पर्धेसाठी. प्रत्येकाचीच नावं पटापट लक्षात येणार नाही, पण जेव्हा जेव्हा आठवतील तेव्हा तेव्हा ही नावं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. या सगळ्यांचं सहकार्य. ऋषी नाईक काल आम्ही या मैदानावर आलो होतो. संपूर्ण विकेट्सचं काम त्यांनी पाहिलं होतं. आज ते नाही आहेत, परंतु संध्याकाळपर्यंत येतील. एक गाडीची चावी मिळाली आहे, परंतु ती गाडीलाच होती आणि ती आमच्यापर्यंत आले. TVS आहे. तर 12th मॅन या लगेच. दोन्ही संघांचे लगेच या. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण क्षणाचाही विलंब न करता या. तिसरी मॅच आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील जी असेल. कामोठे खाडेकर संघाने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे ते समर 11 पोइंजे विभागाला. पोइंजे विभागामधील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळणार आहेत जी बॅटिंगच्या स्वरूपात आपल्याला फलंदाजी करत असताना सगळे खेळाडू पोइंजे विभागामधले आपल्याला पाहायला मिळतील. चेतनजी पाटील आष्टे या संघाचे पुरस्कर्ते. फार मोठी स्पर्धा त्यांची छत्रपती ट्रॉफी, एक दिमागदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतं आष्टेची. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर जीवन बेंडेचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप केलाय. बॉल सीमा पार. षटकारानं मात्र डावाला सुरुवात. अगदी पहिलाच बॉलवर मात्र इरादे स्पष्ट केले जातात. पोइंजे विभाग, समर 11 पोइंजे विभाग. यावेळेस मात्र पहिलाच बॉल. प्रशांत पाटील पिंट्या चिखले संघाचा गुणवान खेळाडू यावेळेस पहिलाच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडतोय 6 धावेनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जीवन बेंडे जुई संघाचा गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर मात्र काय सुरुवात झाली. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट समर 11 पोइंजे विभागासाठी. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला कुणाल नाईक कसळखंड संघाचा खेळाडू आहे. यावेळेचा हा फटका कव्हर्सला अगदी बाजूनं बॉल काढलाय. बॉल पाहायला गेलं तर त्यानंतर मात्र थोडासा स्लो झाला आणि गॅपमध्ये बॉल जरूर होता, परंतु इथे धाव मिळाली ती फक्त एकच. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाते. 6 आणि 2 8 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खूप चांगली स्टार्ट पाहायला मिळते. प्रशांत पाटील अर्थात चिखले संघाचा हा ग्रेट बॅट्समन सुंदर सुरुवात डावाला करतोय. बेंडेचा हा बॉल यावेळेस मात्र स्वीप केला आणि दर्जेदार फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल षटकार 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटकार 2 षटकार पाहायला मिळाले पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धावफलकावर 14 धावा. प्रशांत पाटील अर्थातच पिंट्या याच्यासाठी शुभेच्छा येतात. एक सुप्रसिद्ध गायक दिनेशजी पाटील डेरवली ज्यांच्या शुभेच्छा प्रशांतसाठी आणि समर 11 पोइंजे विभागासाठी येतात. दिनेशजी आपलं मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये. तर कुणाल नाईक आहे नॉन स्ट्राईक एंडला, परंतु खूप सुंदर आणि आक्रमक सुरुवात. इथे मात्र थोडी घाई करा. आपल्याला वेळेमध्ये 4:15 वाजेपर्यंत हे सामने संपवायचे आहेत आणि
त्या पद्धतीनं मात्र सगळ्या संघांना विनंती आहे की आपलं सहकार्य फार गरजेचं आहे. 3 चेंडूनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 14 धावा, 14 रन्स विदाउट लॉस. जीवन भेंडे, जीवनचा हा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट कव्हरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल येऊन अडवेल तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. 6-2 अशा पद्धतीनं या षटकाचं पृथक्करण आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली बॅटिंग षटकारानंतर मात्र दुहेरी धावा अशा पद्धतीनं संयमसुद्धा दाखवतोय, तेवढाच आक्रमकपणासुद्धा दाखवतोय. आणि क्रिकेट हे असंच खेळलं जातं. लेफ्ट आर्मवर द विकेट ना, इथे स्वीप करायचा होता, बॉल अगदी खोलात टाकला होता, थोडासा खाली सुद्धा राहिला प्रशांत. यावेळेस मात्र पहिल्यांदा बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामधील हा पहिला डॉट बॉल, लास्ट बॉल असेल पहिल्या षटकामधील. जीवन भेंडे फ्रॉम जुई संघाचा गोलंदाज, यावेळेस गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट नाव. यावेळेस मात्र थोडासा दूर ठेवला होता बॉल प्रशांत पासून आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्त होतंय. जाता जाता 2 चेंडू निर्धाव टाकून गेला जीवन भेंडे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती चांगली सुरुवात म्हणता येईल समर 11 पॉईंटचे विभागाची. तब्बल 16 धावा धावफलकावर, 16 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली टीम आपल्याला पाहायला मिळेल. समर 11 पॉईंटचे विभाग. चेतनजी पाटील आष्टे संघाचे स्पॉन्सर, त्याचप्रमाणे दीपकजी पाटील असतील नारपोलीचे सरपंच साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय पाटील कसरकण संघनायक याही संघाचं नेतृत्व करतोय. नरेंद्र म्हस्करला तुम्ही या संघामधून पाहायला मिळणार आहे. संकेत पाटील आष्टे संघाचा एक गुणवान खेळाडू या संघामधून खेळताना दिसेल. रोशन खरत असेल शिवाजीनगरचा खेळाडू. कुणाल नाईक जो आपण पाहतोय जो सलामीला आलाय कसरकण संघाचा. प्रशांतला आपण पाहतोय पिंट्या चिखले संघाचा, तो सुद्धा ओपनिंग करतोय. त्यानंतर पोंजामधला विनायक भिंगारेला आपण पाहू शकाल या संघाकडून खेळत असताना. त्याचप्रमाणे निलेश भोईर असेल भाताणचा, अजून एक चांगला खेळाडू या संघामध्ये आहे. शुभम असेल तेवळोलीचा यंगस्टार आहे. अनिकेत म्हात्रे आहेत. त्याचप्रमाणे दिनेश असेल नारपोलीचा आणि मोहोपे संघाचा हर्षलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक चांगला संघ मी तर म्हणेन संघाची बांधणी केले चेतनजी पाटील यांनी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. तब्बल 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतोय रोशन म्हात्रे, कामोडे संघाचा खेळाडू. पाहायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग रोशन मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावरची स्पर्धा झाली होती केंजल स्पोर्ट्स आणि उपसरपंच चषक. अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्याच्या बॅटनं आणि अफलातून फटकेबाजी, अगदी मैदानाच्या चौफेर षटकारांचा पाऊस पाडला होता. परंतु इथे मात्र भूमिका आहे त्याच्याकडे आता गोलंदाजीची आणि अष्टपैलू खेळाडू आहे कामोठे संघाचा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली. अपील मात्र फेटाळून लावले पंचांनी. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमोल काळे त्याचप्रमाणे विशाल पाटील हे 2 पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर थोडंसं दिशा भरकडला. पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा चान्स जरूर होती इथे. व्हाईट बॉलवर सुद्धा आजकाल चौकार षटकार सहजरीतीनं खेचता येतात. बराचसा वेळ होता मी तर म्हणेन आणि आजकाल अशा पद्धतीचे बॉल सहजरीतीनं धाडले जातात. फॉटे डिलवरी कुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र स्कीड झाला. बॉल अत्यंत वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. रोशन म्हात्रे उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि खांद्याचा पुरेपूर वापर करतोय आणि कमबॅक करत असताना यावेळेस मात्र फुलर लेंथ परंतु त्याला ड्राईव्ह केलाय. सुंदर ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुद्धा सुंदर यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतोय. हा ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह, बॉल जातोय सीमा पार चौकार. 4 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. 22 रन्स क्लास दाखवतोय यावेळेस प्रशांत पाटील फ्रॉम चिखले. खूप चांगला स्ट्रोक. वाईट मोर द विकेट ना. रोशन मात्र तयार.
टप्प्याचा बॉल यावेळेस थोडं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बाउन्ससुद्धा पाहायला मिळाला. वेगसुद्धा प्रचंड आहे. खांद्याचा वापर म्हटल्याप्रमाणे अतिशय योग्य रीतीनं कमबॅक करत असताना मागचा बॉलसुद्धा फुलर लेंथ होता, परंतु खोदून काढला होता त्याला ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा गुडले स्पॉटवर पडल्यानंतर मात्र आतमध्ये येणारा बाउन्स होणारा बॉल. काय षटक हाताळलंय रोशन मात्रेनं मात्र कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. या षटकामध्ये आल्या फक्त 6 धावा. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 धावा विदाऊट लॉस. परंतु एक कमबॅक फार महत्त्वाचं होतं, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जीवन भेंडेला थोड्याशा धावा पडल्यानंतर रोशन मात्रेनं एक चौकार खाल्यानंतर सुद्धा फक्त 6 धावा दिल्यात. तर मी विनंती करतोय समर 11 पोइंजे विभागाचे स्पॉन्सर पुरस्कृत ज्यांनी केला आहे हा संघ चेतनजी पाटील आष्टे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे या कसळक गावचे अजून एक उद्योजक सन्माननीय नितीनदादा पाटील ज्यांची फार मोठी स्पर्धा आपण नाईटची स्पर्धा पाहिली होती, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. त्यांनाही आम्ही या मंचावर आदरपूर्वक आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. नितीनदादा पाटील. निखिल गोवारी येतोय गोलंदाजीसाठी. अजून एक यंगस्टार यावेळेस मात्र पहिला बॉल मिस करतोय. कुणाल नाईक राईट राऊंड द विकेटनं लोअर फुल टॉस होता. यावेळेस मात्र वळवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. सिंगल येते. स्कोर कार्ड अक्षरशः मी तर म्हणेन रिस्ट्रिक्ट केला आहे. आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांत पाटीलनं जो झंझावात दाखवला त्या झंझावाताला मात्र थांबवण्याचं काम कोणी केलं असेल तर पाहायला गेलं तर रोशन म्हात्रे आणि आता मात्र निखिल गोवारी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. निक्कू यावेळेचा बॉल आउटसाईड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. अंपायर्स ऑब्व्हियसली यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा करतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाईल 24 धावा 24. पहिल्यांदा बॅटिंग करतात समर 11 पोइंजे विभाग. यावेळेस थोडासा फिरून खेळणारा प्रयत्न. बॉल पाहायला गेलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र थोडंसं दडपण आता मात्र आलंय. सलामीवीरांनी जी स्टार्ट दिली होती परंतु त्या स्टार्टचं रूपांतर मात्र पुढे करत नाही आहेत. इथे थोडंसं निराश जरूर करतात. कुणालसाठी हा बॉल यावेळेस मात्र आउटसाईड ऑफ स्टंप होता, त्याला वळवला. इथे मात्र ऑन साईडला डीप मिड विकेटला मात्र फिल्डिंग करेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातात. धावसंख्या मात्र पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. 26 आडव्या पॅटनं यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला. एकच धाव मिळेल. चौकार षटकार पाहायला गेलं तर पूर्णपणे थांबलेत आता मात्र या इनिंगमध्ये. दोनही सलामीवीर आहेत. अजून मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु सलामीवीरांकडून जी अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये नक्कीच ती पूर्ण झाली होती, परंतु तदनंतर मात्र निराशा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल तोही मिस होतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहता पाहता 3रं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये आल्या फक्त 5 धावा. धावफलकावर 27 धावा. तर कसळखंड नाईट स्पर्धेचे आयोजक अर्थातच शिवसेना पोइंजे विभाग प्रमुख सन्माननीय नितीनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. त्याचप्रमाणे कल्पेशजी पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. या दोनही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आदर्श ट्रॉफी 2020 या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. तर इथे थोडंसं समर 11 पोइंजे संघ बॅकफुटवर फेकला गेलाय.
रोशनचा हा बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला होता. इथे मात्र वॉर्निंग जरूर दिली, परंतु काय बॉलिंग होतंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र खांद्याचा पुरेपूर वापर. यावेळेस बॉल मात्र निर्धाव जातोय. नाकी न आणले आता मात्र या दोनही सलामीवीरांना. लोवर फुल टॉस होता, कन्वर्ट केलाय, बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. यावेळेस मात्र बऱ्याच अवधीनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांकरता षटकार. धावसंख्या षटकारानं 33 या आकड्यावर. प्रशांत पाटील एक लॉंग इनिंग खेळावीच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता आपण पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सुरुवातीपेक्षा आपण शेवट काय करतोय यावर बरंच काही निर्भर असतं. परंतु एक चांगली सुरुवात चांगल्या शेवटाकडे नेत असतं. पुन्हा एकदा आता मात्र वरून खेळलाय हा फटका. स्क्वेअर लेगच्या वरतून प्रशांत पाटीलच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार. रोशन मात्रे त्याची वाहवा आम्ही जरूर केली आणि लगेचच 2 षटकार पडले. काय बॉलिंग करत होता. अगदी पहिल्या जे षटक टाकलं होतं फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना बाउन्सर अनएक्सपेक्टेड होतं प्रशांतसाठी. ती डिलिव्हरी आणि आश्चर्यचकित करणारी होती. असं वाटलं होतं दडपण बॅट्समनवर जाणवेल, परंतु इथे चित्र उलटं गेलंय आणि प्रशांत पाटील सामोरा गेलाय तो रोशन मात्रेला. 2 षटकारांना आपल्यामधले असलेलं सामर्थ्य, आपल्यामधले असलेली क्षमता आता मात्र दाखवून देत असताना धावसंख्या प्रचंड वेग आता मात्र घेत आहे. यावेळेस मात्र तिसरा. रोशन मात्रे मार खातोय. इथे मात्र प्रशांत पाटील ऑन फायर. सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारण्याचा कारनामा मात्र केलाय तो समर 11 पॉईंटचे विभागाचा सलामीवीर प्रशांत पाटील, मॅन फ्रॉम चिखले. यावेळेस मात्र संघाला अडचणीमधून बाहेर काढतोय. या 18 धावीनं पटकन चित्र पालटलं. क्षणातच पाहायला गेलं तर नव्हत्याचं होतं, होत्याचं नव्हतं आपण म्हणतो, तेच झालंय मैदानामध्ये. या 3 षटकारांच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 45 धावा, 45 रन्स विदाउट लॉस. या 3 षटकारानं पुन्हा एकदा थोडंसं हायसं वाटलं असेल ते अर्थातच समर 11 पॉईंटच्या विभागाच्या समर्थकांना. कारण 2 षटकं थोडासा बॅकफुटवर गेला होता, कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या आणि अचानकपणे हा खेळ पालटला. तेही मातब्बर गोलंदाजासमोर. मात्र ज्या धाडसानं, ज्या बिनधास्तपणे प्रशांत खेळतोय त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आज मात्र पाहायला मिळतोय तो वाखाणण्याजोगा आहे. यावेळेचा फटका समोर खेळलाय. लॉंगऑफला मात्र फिल्डर आहे, फिल्डिंग होते त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावल्या. 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. ती जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. 47 रन्स. खूप चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळते ती प्रशांतच्या माध्यमातून. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये परतावा लागेल. 20 बॉल 43 धावांची इनिंग मात्र याच ठिकाणी संपुष्टात येते. परंतु काय खेळलाय. 47 धावा संघाच्या आणि ज्याच्यामध्ये मात्र चिखले संघाचा खेळाडू प्रशांत पाटीलनं मात्र तब्बल 43 धावांची इनिंग साकारली. वेल प्लेड. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. 4थं षटक महागाचं ठरलं ते अर्थातच फ्रेंड्स 11 कामोटे संघासाठी, कारण तब्बल 20 धावा ज्या एक्सपेक्टेड नव्हत्या कामोटे टीमला रोशन म्हात्रेकडून त्या धावा आल्या. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झालाय. 47 धावा धावफलकावर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच पाटील खाडेकर वलप कसळखंड विरुद्ध अरणी विक्ट्री पनवेल. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, आपण ही इनिंग संपण्याच्या अगोदर टॉससाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पाटील खाडेकर वलप कसळखंड विरुद्ध अरणी विक्ट्री पनवेल. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील 4थी लढत आपल्या समोर येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण ही ओव्हर संपायच्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श ट्रॉफी 2020 70 स्पोर्ट्स पुरस्कृत खास करून ट्रॉफीज आपण ज्या पाहत आहे, साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं या संपूर्ण ट्रॉफीजनं. आणि या सरप्राइजेस गिफ्ट सुद्धा असणार आहेत. 70 किट्स तुम्हाला मिळणार आहेत सगळ्या यशवंत खेळाडूंना. एक चांगली संकल्पना तुम्हाला
सिरीजच्या भूमिकेमध्ये ग्रामीणमधून तुम्हाला मिळणार एक सुंदर स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे ओपनमध्ये मालिकावीर असेल LED शी मोठी बक्षिसं तुम्हाला या स्पर्धेमधून मिळणार आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल बाहेर स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. या षटकाराच्या मदतीनं मात्र समर 11 पॉईंटचे विभागाचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट झाल्यात. 53. नरेंद्र म्हस्कर डारबोली संघाचा आक्रमक खेळाडू यावेळेस मात्र अगदी जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय अशाच आविर्भावामध्ये मात्र फलंदाजी करतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार खेचणं हे एखाद्या नामवंत खेळाडूचंच लक्षण आपण म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर अमोल नरहरी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर लगेचच कमबॅक केलं जात आहे षटकारानंतर. इथे मात्र बॉल निर्धाव चाललाय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 53. सकाळचं 17 आपण पाहिलं असेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या 75 धावा चेस झाल्या होत्या. त्यामुळे हे मैदान असं आहे कितीही धावा करा अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे शेवटचं षटक फार महत्वाचं आहे. समोरच्या दिशेमध्ये व्हॉट अ सुपर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचा एक्सलंट शॉट. बॉल जातोय सीमा पार. षटकार नरेंद्रच्या बॅटमधून हा दुसरा येतोय. या षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 59 या आकड्यावर. 59 59. इथे टीम मिटिंग बोलवली जाते. टेन्शन वाढलंय. ते अर्थातच फ्रेंड्स 11 कामोठे खाडेकर या संघासमोर करणं हे शेवटचं षटक आहे फार महत्त्वाचं. कारण हे षटक मात्र निर्धारित करेल की किती धावा आपण पहिल्या इनिंगमध्ये करणार आहोत. त्यामुळं हे टार्गेट सेट करणारं हे षटक असतं. आणि आत्तापर्यंत पहिल्या 3 बॉलवर 2 षटकार पडलेत. जर अजून एखादा मोठा हिट पाहायला मिळाला तरी धावसंख्या 65च्या पुढे जाऊ शकते आणि ती एक चांगली आदर्श धावसंख्या ठरू शकेल या पहिल्या इनिंगमध्ये. त्या दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकली जातात. नरेंद्र म्हस्कर मान फ्रॉम नारपोली यावेळेस मात्र अगदी पहिल्या 3 बॉलवर 2 षटकार. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट ना अक्रॉस द लाईन. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढला. एकच धाव सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. फक्त शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ यानंतर संपणार आहे. टार्गेट किती सेट होणार, किती धावांचं लक्ष मात्र समर 11 पॉईंटचे विभाग समोर ठेवणार आहे फ्रेंड्स 11 कामोठे खाडेकर या संघासमोर, हे सर्व काही निर्धारित होणार आहे. कुणालसाठी हा बॉल समोर खेळलाय. बॉल कनेक्ट चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामनच्या दिशेनं बॉल जातोय. षटकार 6 धावा. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 66 या आकड्यावर. 66 रन्स. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल असेल पहिल्या 17 यानंतर संपणार आहे. परंतु हे षटक मात्र महागडं ठरलंय. मागच्याही ओव्हरमध्ये 3 षटकारांचा खेळ, याही ओव्हरमध्ये 3 षटकारांचा खेळ आतापर्यंत साकारलाय. कुणाल पूल करायचा होता, बॉल मात्र मिस केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला, ही धाव मात्र अपूर्ण राहिली. लास्ट बॉलवर मात्र इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिला 17 अंती धावसंख्या 66 रन्स, 67 टू विन. 67 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल ते फ्रेंड्स 11 कामोठे खाडेकर या संघासमोर 67 धावा चेस कराव्या लागणार आहेत. तगडी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन म्हात्रे सारखा हार्ड हिटर बॅट्समन या संघामधून तुम्हाला पाहायला मिळेल. सुबोध गोवारिया जो नक्कीच बाहुबली संबोधलं जातं. टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन वेळेमध्ये आले नाहीत तर कदाचित सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. आणि या इन्स्ट्रक्शन आम्ही अगोदरच तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवल्यात. कारण सामने आम्हाला त्याच वेळेमध्ये संपवायचे आहेत. मग सामने कितीही षटकांचे झाले तरी चालणार आहेत.
समर 11 पोइंजे आपला 12th मॅन पाठवायचा आहे. तर पाटील खाडेकर, वळप कसळखंड आणि अरणी विक्ट्री पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता, कारण हे मधलं जे सत्र असतं पहिली इनिंग संपल्यानंतर तेवढाच काय वेळ मिळतो टॉससाठी आणि त्या वेळामध्ये आम्हाला टॉस संपन्न करायचा असो प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. त्यानंतर मात्र एकदा सामना सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात आणि हे आजपर्यंत आपण कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय, सारं काही आपल्याला माहिती असतं, परंतु आपण तरीही 4, 5, 6 वेळा जेव्हा आवाज देतो तेव्हाच कॅप्टन्स येत असतात. हे प्रत्येक मैदानावर चित्र पाहायला मिळत असतं. आधीपासून खूप क्रिकेट खेळले आणि आम्हाला नेहमी शिकवायला येतात तिथे ग्राउंडवर. आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमसाठी गेले कित्येक वर्ष फार मोठं सहकार्य, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रत्येक टीम मेंबरला मार्गदर्शन करण्याचं काम ज्यांच्यामार्फत केलं जातं आहे आणि आम्ही सारे लाडानं त्यांना काका म्हणतो. मी काकांना विनंती करतोय आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. नेहमीच मैदानावर रोजचा सरावामध्ये फार मोठी त्यांची भूमिका राहिली आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. काका या आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे आदर्श ट्रॉफी 2020 मध्ये. तर 67 धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. आता मात्र फ्रेंड्स 11 कामोटे खाडेकर या संघासमोर कशा रीतीनं इथून मात्र पुढे जाईल त्यापूर्वी आपण जाऊया या मुख्य व्यासपीठावर, ज्यांचं नुकतंच आगमन झालं. सन्माननीय नितीनदादा पाटील यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय आकाश तारेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि पोएंजे विभाग प्रमुख शिवसेना ज्यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे या दुबई येथे जाऊन सुद्धा पाहायला गेलं तर त्यांनी आपल्या संघांना, खास रायगड ग्रामीणच्या संघांना सपोर्ट दिला होता. खास त्या ठिकाणी सामने पाहण्यासाठी ते गेले होते. फार मोठी स्पर्धा त्यांची दरवर्षी पाहायला मिळते आपल्याला. कसळखंड येथील मैदानावर नाईटची स्पर्धा असते आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनदादा पाटील यांना या मंचावर मुख्य व्यासपीठावर तेजजी म्हात्रे यांच्यामार्फत सन्मानित केलं जात आहे. खूप खूप स्वागत आहे दादा आपलं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या समवेत नेहमीच पाहायला गेलं तर त्यांची सावली म्हणून त्यांचं फार मोठं सहकार्य असतं. कल्पेशजी पाटील यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य, त्यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जात आहे. तेजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कल्पेशजी पाटील यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाते. त्याचप्रमाणे मंगेशजी वाकडीकर, त्यांची सुद्धा उपस्थिती आहे, ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. दत्ताशेठ गायकर असतील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि क्षणाचाही विलंब न करता जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर सज्ज होतील प्रवीणजी दुगाडे. परंतु त्यापूर्वी मात्र आमचे लाडके काका ज्यांचा सन्मान करण्याची मी या मुख्य व्यासपीठावर विनंती करतोय. त्यांचं फार मोठं सहकार्य संपूर्ण आदर्श स्पोर्ट्स या संपूर्ण टीम घडवण्यामध्ये एक मार्गदर्शक, एक मेंटॉर, एक गुरु आपण म्हणतो, त्यांचं फार मोठं सहकार्य सातत्यानं अगदी रोजच लाभतं. काकांचं या मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. आणि जाऊया दुसऱ्या इनिंगकडे, ऐकूया प्रवीणजी दुगाडे यांना. सड़सठ रनों का पीछा करना है यहाँ पर फ्रेंड्स 11 कामोटे खाड़ेकर दूसरे सत्र के
कार्यकाल में, लेकिन ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। काफ़ी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, शॉट ऑफ लेन गेंद, ज़्यादा एफर्ट इस गेंद के ऊपर हमें देखने का मौका मिला। गेंदबाज जयेश पाटिल द्वारा, समर 11 पहुंचे विभाग जिन्होंने 66 रन बनाए, 67 रनों की जरूरत। फिर से एक बार बैट फुट पर गए, सीधा खेला, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी मौजूद, महज मिला सिंगल। सिंगल के 7 रनों में वृद्धि होती हुई 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। समर 11 पुंजो विभाग बनाम फ्रेंड्स 11 कामोटे खाड़ेगर 70 प्रेजेंट आदर्श ट्रॉफी 2020। शॉट ऑफ लेन देखिए, काफी अच्छी मिश्रित गेंदबाजी हो रही है, कंधे का ज्यादा इस्तेमाल हो रहा है। गेंदबाज जयेश पाटिल द्वारा मैनेटरी पावर प्ले में जिस तरह सीमित रखना जरूरी है, अगर कोई भी टारगेट इस ग्राउंड के ऊपर बचाना हो तो शुरुआती ओवर्स अच्छे डालने जरूरी होती है, और वो काम कर रहे हैं गेंदबाज तो दिनेश पाटिल है ये गेंदबाज। 2 ही रन हो चुके हैं, 5 गेंदें अब तक इस ओवर की समाप्त हो चुकी है। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा दिनेश पाटिल द्वारा, लेकिन ये सीधा खेला है, गेंद हवा में है, क्या कैच होगा? यह लंबा 6, अंपायर का इशारा अमोल सर का, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, सीधा 6 दागा। इंतजार इंतजार और इंतजार रनों के लिए जो था टीम फ्रेंड्स 11 कामोटे के लिए, उस इंतजार को खत्म किया इस बेहतरीन छक्के ने, जिसे लगाया अर्जुन पंडित ने। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो मेहमान कक्ष में हम देख रहे हैं नितिन जी पाटिल यहाँ पर बैठे हुए हैं, उनकी अगुवाई में एक बेहतरीन क्रिकेट रजनी ऑर्गेनाइज की जाती है। आने वाले दिनों में छत्रपति मैदान, कसरखंड के मैदान के ऊपर हम देखेंगे, और एक और रायगढ़ क्रिकेट का कारवां हम छत्रपति मैदान पर देखेंगे, कसरखंड के मैदान के ऊपर। रायगढ़ प्रीमियर लीग अनिल जी पाटिल के नेतृत्व में, यानी कि इस गांव में क्रिकेट पोषक वातावरण सभी द्वारा किया जाता है, क्रिकेट को बढ़ावा सभी लोगों द्वारा दिया जाता है। टीम का टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहला ओवर समाप्त हो चुका है, काफ़ी अच्छा ओवर था। शुरुआती 5 गेंदें काफ़ी अच्छी थी, इंतज़ार इंतज़ार और इंतज़ार हो रहा था रनों के लिए, लेकिन उस इंतज़ार को ख़त्म किया अर्जुन पंडित के उस बेहतरीन छक्के ने। 8 रन आ चुके हैं, 67 का पीछा करना है, अभी भी 59 रनों की ज़रूरत है, तकरीबन 15 की औसत से। आने वाले 4 ओवर में गेंदबाज शुभम कदम, गेंदबाज शुभम कदम, ये गेंद दिशा से भटके, हालांकि तेज रफ्तार वाली गेंद थी। विशाल पाटिल सर का वाइट बॉल का इशारा, क्योंकि रफ्तार तो सही थी, लेकिन रफ्तार के साथ साथ लाइन और लेंथ का होना ज़रूरी है। ब्रेटली और शोएब अख्तर की आपने रफ्तार देखी होगी, लेकिन जब वो लाइन से भटकते थे तो बहुत ज़्यादा मार उन्हें मिलती थी, क्योंकि महज रफ्तार ही नहीं आपका काम कर दिया, आपका नियंत्रण गेंदबाजी में। और इसीलिए गेंदबाजी में नियंत्रण अगर इंटरनेशनल क्रिकेट में किसी का हो तो वो थे ग्लेन मैकग्राथ। सीधा खेला, बहुत ही बढ़िया, सागर म्हात्रे ने डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। और यहां पर अब एक्सेलेटर पर ताव दिया जा चुका है फ्रेंड्स 11 कामोटे के बल्लेबाजों द्वारा। खड़े कर फ्रेंड्स 11 कामोटे, इनके द्वारा ये एक्सेलेटर पर ताव दिया जा रहा है, क्योंकि वो जानते हैं हमें 67 रनों का पीछा करना है। उस 67 रनों का पीछा करते हुए यकीनन इस मैनेटरी पावर प्ले के दूसरे ओवर में उन्हें आक्रमण करना होगा। 5 ओवर में अगर हम देखें तो औसत से कम थी, 15 की औसत से रन बनाने हैं, तकरीबन 59 4 ओवर में, क्योंकि पहले ओवर में महज 8 रन आए थे 67 का पीछा करते हुए। ढेर सारे मेहमान हमारे मेहमान कक्ष में, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। 24 लाइव इवेंट्स के ज़रिए जो लोग इस आज की आदर्श ट्रॉफी को देख रहे हैं, आज से जो शुरुआत हुई है, आगाज जो हुआ है, ये देखिए इस ओवर में शायद नंबर आएगा एक और 6। क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है, लगातार दूसरा छक्का दागा सागर म्हात्रे ने। और ये कोशिश रहनी चाहिए, क्योंकि शॉर्ट टर्म क्रिकेट है, ये 5 ओवर में से 30 गेंदों में से आपको कितनी गेंदें खेलने का मौका मिले ये पता नहीं चलता आपको। और उन 30 गेंदों में से जितनी भी गेंदों का मुकाबला आपको करने का मौका मिले, उस मौके के ऊपर आपको चौका लगाना आना चाहिए।
ताकि इस शॉर्ट टर्म क्रिकेट में लोग आपको तभी याद करते हैं जब आपकी अच्छी पारी हो, लोग आपको तभी याद करते हैं जब आपकी औसतन गेंदबाजी अच्छी हो। तो गेंदबाज को भी 6 गेंदें डालने का मौका मिलता है। 6 गेंदों के ऊपर अगर एफर्ट होते हैं तो यकीनन मैं कहना चाहूँगा एक बढ़िया क्रिकेट यहाँ पर हमें देखने का मौका मिलेगा गेंदबाज और बल्लेबाज द्वारा। फिलहाल बल्लेबाज हावी है सागर, और ये बढ़िया कैच लब का नरेंद्र भस्कर ने, नरपोली से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी, विकेट मिला। 2 छक्के। इस ओवर में अब तक 13 रन आ चुके हैं। कुल टोटल बन चुका है 21। पहले ओवर में आया 8 रन, अब तक 13 रन आ चुके हैं। 67 का पीछा करना है। औसतन तकरीबन 15 के औसत से आने वाले 4 ओवर्स में, पहले ओवर को अगर हम छोड़ दें तो तकरीबन 15 के औसत से रनों को बनाना है, और उस औसत को इस ओवर में कैरी ऑन किया जा सकता है क्योंकि अब तक 13 रन आ चुका है। भले विकेट जरूर खोया हो सागर मात्रे का। तो पाटिल खाडेकर वल्लभ कसळखंड तो पाटिल खाडेकर वल्लभ कसळखंड इस कप्तान को ये आखिरी कॉल है। और अर्नी विक्ट्री पनवेल तो इस टीम के भी कप्तान यहाँ पर आ चुके हैं। अब देखना ये होगा क्या होगा इस मैच में। हालांकि जो 59 रन 4 ओवर में बनाने थे पहले ओवर के बाद, 15 की औसत तकरीबन जो ज़रूरी थी, 13 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं, उस औसत को पा सकते हैं। और स्ट्राइकर एंड पर रोशन मात्रे काफ़ी बढ़िया हार्ड हिटिंग करते हैं ये कामोटी टीम की तरफ से। जब भी मैंने देखता हूँ, यंग टैलेंट है ये। ऑन साइड के ऊपर इस गेंद को उन्होंने खेला, कलाइयों के सहारे मोड़ा, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर 4 रन। तो आते ही चौवे के साथ अपना खाता खोला और टीम को पहुंचाया 25 रन 1 विकेट के नुकसान पर। 67 रनों की जरूरत है पूरा टारगेट चेस करने के लिए, और उसमें से 25 रन अब तक आ चुके हैं। अभी भी 42 रनों की जरूरत, तो अभी भी 42 रनों की जरूरत है। लेकिन ये दूसरा जो ओवर है मैंडेटरी पावर प्ले का, काफी महंगा साबित हो रहा है टीम समर पोंजो विभाग के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, ये सीधा खेला जरूर है, रन की गुंजाइश को किया समाप्त। डॉट गेंद आई, डॉट गेंद के साथ वापसी की गेंदबाज शुभम कदम ने। और ये होना भी ज़रूरी है क्योंकि क्रिकेट में अगर द्वंद्व ना हो तो मज़ा नहीं आता, आक्रामक खेल ना हो तो मज़ा नहीं आता। आक्रामक खेल होना ज़रूरी है, क्रिकेट में द्वंद्व रन होना ज़रूरी है। सीधा खेला, मिड ऑफ को चीरती हुई गेंद सीधा गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। बिल्कुल खिलाड़ी को अपनी जगह पे तैनात किया था गेंदबाज ने, हल्की सी चूक हुई वहां पर हर्षद पाटिल द्वारा और गेंद ने सीधा रास्ता नापा, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। ये दूसरा ओवर ऐसा लगा था कि पिछड़ती भी नजर आ रही है फ्रंट्स 11 कामोटे खाड़ेकर, लेकिन इस ओवर ने टीम खाड़ेकर कामोटे 11 फ्रंट्स का मैं कहूँगा काम बनाया है, क्योंकि इस ओवर में बहुत ज़्यादा रन आए, तकरीबन 21 रन आए और 21 और 8 बने 29। अब 18 गेंदें 38 रनों की जरूरत। तो टॉस किया जा रहा है। मैं नितिन जी पाटिल साहब से गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभा तो टॉस होगा। पाटिल खाड़ेकर वल्लभ कसळखंड बनाम अर्नी विक्ट्री पनवेल। गेंदबाज दिनेश पाटिल जिन्होंने पहला ओवर 8 रन वाला किया था, उन्हें अब मौका दिया जा चुका है अपने स्पेल का दूसरा ओवर करने का। 18 गेंदें 38 रनों की जरूरत। ये ज़रूरत कभी भी किसी भी वक्त पूरी की जा सकती है। इस ग्राउंड के ऊपर हमने 37 रन एक ओवर में बनते हुए देखा था किंजल ट्रॉफी में, तो ये रन उतने ज़्यादा नहीं है जितना हम समझते हैं, लेकिन इतने भी कम नहीं है कि उन्हें बचाया नहीं जा सकता।
ये देखिए बहुत ही बढ़िया शॉट खेला अर्जुन पंडित ने, लंबा 6 दागा और इस 6 के बदौलत टीम का टोटल पहुंचता हुआ 35 रन। 32 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 17 गेंदों में। 17 गेंदे 32 रनों की जरूरत। गेंदबाज दिनेश पाटिल ने पहला ओवर काफी अच्छा किया था, महज एक छक्का खा के 8 रन दिए थे। तो अर्जुन पंडित जिन्होंने लगातार 2 छक्के दागे हैं, इससे पहली वाली ओवर में एक और अभी एक, जो 2 गेंदे उन्हें खेलने का मौका मिला है। लगातार तीसरा छक्का भी आ सकता है, लेकिन अंपायर का इशारा आना जरूरी। ट्रैवल तो जरूर हुई है गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये 4 रन का इशारा आता हुआ इन 4 रनों के साथ देखिए अर्जुन पंडित ने इस मैच को खोलने की जिम्मेदारी अपने कंधे पर ली है। 67 रन वो जानते हैं। यहाँ पर ग्रामीण लेवल के किंजल ट्रॉफी में जो मुकाबले मैंने देखे 70-80 हमेशा बनते हुए हमने देखे। दूसरे सत्र में भी उन रनों को बनाते हुए हमने देखा है। तो उतने ज़्यादा रन नहीं है, कोई भी टारगेट यहाँ पर सेव नहीं है। कोई भी ये गारंटेड नहीं कह सकता कोई भी कप्तान कि मैं 80 के साथ इस ग्राउंड के ऊपर सेफ रहूँगा, मैं 65 के साथ सेफ रहूँगा, मैं 70 के साथ। अगर पहले इनिंग में हमारी टीम रन बनाती है तो शायद 75 रन भी इस ग्राउंड के ऊपर चेस हुए हैं दूसरे मैच में। और ये देखिए अर्जुन पंडित ने आसमान दिखाया, दिन में रात के तारे दिखाते हुए अर्जुन पंडित गेंदबाज दिनेश पाटिल को। तो चलिए अर्जुन बेदी, अब हालांकि लिस्ट में अर्जुन पंडित नाम था, शायद पंडित इनका निकनेम होगा, ऐसा लगा मुझे। तो अर्जुन बेदी यहाँ पर काफ़ी अच्छी बल्लेबाजी हो रही है। आदर्श ट्रॉफी 2020 24 लाइव इवेंट्स के जरिए हम इसका आनंद ले रहे हैं। 70 स्पोर्ट्स प्रेजेंट। ज़रूर मैं कहना चाहूँगा इस ट्रॉफी को आदर्श ट्रॉफी 2020। 15 गेंदे 22 रनों की जरूरत। और ये देखिए क्लीन बोल्ड हुए अर्जुन बेदी। एक विकेट की जो तलाश थी टीम समर 11 पॉइंट जो विभाग को, उस तलाश को पूरा किया गेंदबाज दिनेश पाटिल ने। और ये विकेट मिलना भी जरूरी था, क्योंकि अगर हम देखें गेंद अगर चंदू सर किसी बल्लेबाज को फुटबॉल की तरह नजर आए तो वो मैच ज़्यादा देर नहीं करता ख़त्म करने में। और ऐसे में उनका विकेट निकालना ज़रूरी होता है सामने वाली टीम को। अगर वो विकेट निकाले तो यकीनन गेंदबाजी में कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाता है, और वो कॉन्फिडेंस लेवल अब अगर बढ़ा हो तो आने वाले ओवर्स हमें अच्छे दिखाई देंगे समर पोंजो विभाग की तरफ से फ्रेंड्स 11 कामोटे खाड़ेकर के खिलाफ। तो नए बल्लेबाज पंकज, तो पंकज नए बल्लेबाज आ चुके हैं। लेकिन जब तक रोशन मात्रे क्रीज पर है डरने की बात नहीं है फ्रेंड्स 11 कामोटे खाड़ेकर को, क्योंकि काफ़ी आक्रामक खिलाड़ी है ये। किसी भी क्षण मैच को तब्दील करने की ताकत है इस यंग टैलेंट में जो कामोटे की तरफ से खेलता है। अब 14 गेंदे और 22 रनों की ज़रूरत। 14 गेंदे 22 रनों की ज़रूरत है। यकीनन एक बात तो मैं ज़रूर कहना चाहूँगा, आदर्श ट्रॉफी 2020 में ये रन बचाए भी जा सकते हैं, क्योंकि शॉर्ट ग्राउंड है ये। और शॉर्ट ग्राउंड के ऊपर ऐसा लगता तो ज़रूर है कि टारगेट आसानी के साथ चेस होगा। हमारे ग्राउंड के ऊपर, शॉर्ट ग्राउंड के ऊपर एक मैच हमने हाल ही की प्रतियोगिता में देखा था, धारावी बनाम नीलेश स्मृति जावड़े। 10 गेंदे 8 रन, और वो मैच कभी भी पूरा कर सकते थे नीलेश स्मृति जावड़े के बल्लेबाज, लेकिन वो पूरा करने का मौका नहीं दिया था धारावी के गेंदबाजों ने। काबिल तारीफ गेंदबाजी की थी। उसी तरह अगर कोई गेंदबाज अगर गेंदबाजी कर लेता है तो यकीनन इन रनों को पूरा किया जाएगा। लेकिन बहुत ही बढ़िया मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लॉग स्वीप के जरिए आता हुआ यह बेहतरीन छक्का बल्लेबाज पंकज द्वारा, और इस छक्के के साथ इस मुकाबले को खोलते हुए आने वाली 12 गेंदे और 14 रनों की जरूरत।
67 रन बचाए जा सकते थे, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। एक अच्छा ओवर और वापसी होगी समर पुंज विभाग की। नरेंद्र मस्कर राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन मैंने पहले ही कहा था जब तक रोशन मात्रे क्रीज पर मौजूद है इस मुकाबले में जीत की मुहर लगाकर ही वो बाहर आएंगे फ्रेंड्स 11 कामोटे के लिए, क्योंकि इस यंग टैलेंट में बहुत ढेर सारा क्रिकेट का टैलेंट छुपा हुआ है। यंगस्टर हैं और काफ़ी अच्छा कर रहे हैं। टीम का टोटल अब देखिए 11 गेंदे, अब महज 8 रनों की ज़रूरत है। 59 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, महज 8 रन बनाने हैं। आदर्श ट्रॉफी 2020 70 प्रेजेंट। तो ये वाइट बॉल का इशारा आ चुका है। 11 गेंदे, अब 7 रनों की जरूरत। एक अतिरिक्त दबाव महसूस कर रहे हैं, मनोवैज्ञानिक दबाव। नरेंद्र मस्कर समर 11 पुंज विभाग बनाम फ्रेंड्स 11 कामोटे खड़ेकर के बीच का ये मैच, और ये सीधा खेला रोशन म्हात्रे ने। एक और लंबा छक्का लॉग ऑफ बाउंड्री के बाहर, और इच्छे के साथ अब ये मुकाबला बिल्कुल खुलता हुआ नजर आ रहा है। स्कोर इज लेवल, और अब सुपर ओवर के लिए हर एक गेंद डॉट डालनी पड़ेगी। जितनी भी बची हुई गेंदें वो डॉट